तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा शिवानीला म्हणत असते की वहिनी, मला माहिती आहे की माझ्या डोक्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आहे, पण आता हीच गोष्ट मला सगळ्यांसमोर सिद्ध करायची आहे. कारण मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते की तो बजरंग इथे आला होता, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयारच होत नाही आहे. पुढे ती असंही म्हणते की त्या दिवशी माझ्यासमोर त्या बजरंगने त्या नर्सच्या गळ्याला सुरी लावली होती आणि तिला निर्जा अशी हाकसुद्धा मारली होती. मात्र एका तासानंतर जेव्हा मी त्या नर्सला याबद्दल विचारलं तेव्हा ती खोटं बोलली. ती सगळ्यांसमोर असं म्हणाली की माझं नाव निर्जा नाही तर सुलभा आहे. मला माहिती आहे ती नर्स खोटं बोलते, पण का ते कळत नाही आहे. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून शिवानी म्हणते की वहिनी, तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नका, याचा विचार नका करू. पण अक्षरा म्हणत असते की वहिनी, जर मी या गोष्टींचा विचार करणं सोडून दिलं तर मी स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकणार. आणि मग त्यानंतर ती शिवानीला विचारते की वहिनी, तुम्ही मला या सगळ्यामध्ये मदत कराल ना? आणि त्यावर शिवानी म्हणते की हो वहिनी, तुम्हाला जी मदत लागेल ना ती मदत करायला मी तयार आहे. पण त्याचवेळी नेमका शिवानीला ओंकारचा कॉल येतो. ओंकार तिला विचारत असतो की अक्षरा वहिनी आता ठीक आहेत ना, त्यांनी जेवण केलं ना? शिवानी सांगते हो ओंकार, आता वहिनी ठीक आहे, तू काळजी करू नको, पण मी तुला थोड्या वेळानंतर कॉल करते. आणि मग ती पुन्हा अक्षरासोबत बोलायला येते. तर अक्षराला तोपर्यंत एक कल्पना सुचलेली असते आणि ती शिवानीला म्हणत असते, वहिनी तुम्ही मला तुमचा मोबाईल देऊ शकता का? तुमच्या मोबाईलला पूर्ण चार्जिंग आहे का? आणि त्यावर शिवानीसुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे सूर्यवंशींच्या घरी चारुलताला चुडा भरत असतात. सगळ्याच बायका खूप आनंदात असतात. तितक्यात मग आजी काही सोन्याच्या बांगड्या घेऊन येतात आणि चारुलताला देत म्हणतात की यासुद्धा तुम्ही हातात घाला. पण चारुलता म्हणत असते की आई, हे सगळं कशासाठी? आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला सोनं घालायची एवढी हौस नाही आहे. आणि ते ऐकून तिथे जमलेल्या बायका म्हणतात की आम्ही अशी पहिलीच बाई बघितली आहे जिला सोनं घालायची हौस नाही. आणि त्या हसू लागतात. तर चारुलता म्हणत असते की तसं नाही, माझा एवढा सोन्यासारखा संसार आहे, मग मला दुसरं सोनं कशासाठी? पण तितक्यात चंची मध्ये पडत म्हणते, पण त्यामध्ये तुमची जी सून आहे तिला तर गंज लागलाय ना? पण आजी तिला गप्प करतात आणि म्हणतात की सोन्याला कधीही गंज लागत नाही. तर चारुलतासुद्धा रागातच तिच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती त्या सोन्याच्या बांगड्या घालायला सुद्धा तयार होते. तर घरी जमलेल्या बायका अक्षराविषयी विचारत असतात. त्या म्हणत असतात की तुमच्या घरची छोटी लक्ष्मी कुठे आहे? तिचं खरंच कौतुक करायला हवं, तिने तुमचं लग्न ठरवलं, स्वतः पुढे होऊन सगळी तयारी केली, आम्हाला तिला भेटायचं आहे. आणि त्यावर त्यांना काय उत्तर द्यावं हे कोणाला कळत नाही. मात्र चंची हसतच म्हणते की तिच्या डोक्यावर ना जरा परिणाम झालाय. मात्र ती पुढे काय बोलणार इतक्यात चारुलता तिला गप्प करते आणि त्या बायकांना सांगते की अक्षराच्या घरातलं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यामुळे तीसुद्धा हॉस्पिटलमध्येच गेली आहे. आम्ही थोड्या वेळानंतर तिच्यासाठी बांगड्या घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणारच आहोत आणि त्यामुळे त्या बायका जास्त काही प्रश्न विचारत नाही. तर दुसरीकडे अक्षरा शिवानीला म्हणत असते की वहिनी, तुम्ही मला 2 दिवसांसाठी तुमचा मोबाईल द्याल का? कारण माझा मोबाईल माझ्याजवळ नाही आहे आणि त्यामुळे मला कोणाशी कम्युनिकेट करताच येत नाही आहे. मला अजून इथे किती दिवस राहावं लागेल काही माहीत नाही. तुम्ही प्लीज मोबाईल देऊ शकता का? आणि त्यावर शिवानी म्हणते की वहिनी, तुम्ही प्लीज म्हणू नका. अहो, तुम्ही खुशाल मोबाईल ठेवा, काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर ती अक्षराकडे मोबाईल देते. अक्षरा तिला विचारत असते की मोबाईलला चार्जिंग तर आहे ना? त्यावर शिवानी सांगते हो. आणि मग अक्षरा मोबाईल सायलेंट करते आणि मग ती शिवानीला म्हणते की वहिनी, मला एक वचन द्या, तुम्ही या मोबाईलबद्दल कोणालाही काही सांगणार नाही, अगदी अधिपतींनासुद्धा. आणि त्यावर शिवानीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर अक्षरा तो मोबाईल कुठे लपवायचा याचा विचार करत असते आणि मग शेवटी ती तिच्या उशीमध्ये मोबाईल लपवते. पण तितक्यात एक नर्स त्या ठिकाणी येते. मात्र ती हे सगळं काही बघत नाही. ती अक्षराला म्हणत असते की आता तुमच्या गोळ्यांची वेळ झाली आहे आणि ती शिवानीला सुद्धा तेथून जायला सांगते. मात्र शिवानी मला थोडा वेळ थांबू द्या असं म्हणते, पण ती नर्स काही ऐकत नाही. दुसरीकडे अधिपती एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या म्हणत असतात की अरे तू इथे काय करतोय, बाहेर चल, भरपूर कामं बाकी आहेत. पण तो वैतागूनच म्हणतो की मी सगळं काही सामान धनाजीला आणून दिलं आहे, आता जे काही करायचं आहे ते ती पोरं करतील, मला कोणतंही काम करायला सांगू नको. मात्र आजी म्हणत असतात की अरे तुझ्या वडिलांना खाली कोण घेऊन येणार? इकडे तू तुझ्या खोलीत बसला आहे आणि तिकडे ते त्यांच्या खोलीत बसले आहेत. तुम्हा दोघांना मी किती वेळा निरोप पाठवला, पण तुम्ही दोघेही खाली यायला तयार नाही. तर अधिपती म्हणत असतो की मग मी काय करू?
मी त्यांना बोलवायला किंवा त्यांच्याशी बोलायला जाणार नाही. पण आजी म्हणत असतात की अरे अधिपती असं नको करू, घरामध्ये शुभ कार्य आहे, निदान तू त्यांच्याशी बोल. मात्र अधिपती काही ऐकत नाही. आजी म्हणत असतात की अरे तू निदान खाली तरी चल, खाली जमलेल्या त्या बायका सुनबाईबद्दल विचारतायत, मी त्यांना काय उत्तर देऊ मला कळत नाही. तर अधिपती म्हणतो की त्यात काही सांग त्यांना की मास्तरीनबाई हॉस्पिटलमध्ये आहेत. पण आजी म्हणतात की एवढं सांगून त्या बायका गप्प बसतील का, त्या हजारो प्रश्न विचारतील. त्यामुळे तूच खाली चल आणि त्या बायका जे काही विचारत आहेत त्याची त्यांना उत्तरं दे. आणि त्या चारुलताबाईसुद्धा खालीच आहेत, तू आणि मोठे मालक आले तर त्यांनासुद्धा बरं वाटेल. तर अधिपती म्हणत असतो की त्यांची इच्छा आहे म्हणूनच हे सगळं सुरू आहे, नाहीतर मी. तर आजी विचारत असतात की नाहीतर काय. पण अधिपती म्हणतो की काही नाही आणि तो रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे ती नर्स अक्षराला म्हणत असते की तुम्ही गोळी घ्या. मात्र अक्षरा म्हणते की मला गोळी घ्यायची नाही आहे. पण ती नर्स ऐकत नाही आणि अक्षरावरच ओरडते. तर शिवानीमध्ये पडत म्हणते की जर त्यांना गोळी घ्यायची नसेल तर तुम्ही का आग्रह करताय. पण ती नर्स शिवानीलासुद्धा विचारते की तुम्ही काय डॉक्टर आहात का. नाही ना, मग कशाला मध्ये बोलताय, मी तुम्हाला इथून जायला सांगितलं आहे ना, मग गपगुमान निघून जा, नाहीतर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. आणि ते ऐकून शेवटी अक्षराच म्हणते की वहिनी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा इथून. तर शिवानी तिला म्हणते की हो वहिनी, पण मी बाहेरच आहे, तुम्हाला कशाचीही गरज लागली ना तर मला बोलवा. आणि मग ती तेथून निघून जाते. तर ती नर्स पुन्हा पुन्हा अक्षराला गोळी घ्यायला सांगत असते. पण अक्षरा म्हणत असते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, या गोळ्यांमुळे मला गुंगी येते. पण ती नर्स तिच्यावर ओरडतच म्हणते की का गं बाई कशाला डोकं खातेस माझं, मला अजून दुसऱ्या पेशंटलासुद्धा बघायचं आहे, गप गोळी घे आणि झोप. तर दुसरीकडे चारुहास सर अंधार करून त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तितक्यात चारुलता त्या ठिकाणी येते आणि त्यांना काय झाले ते विचारते. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू मला मी काहीतरी चुकीचं करतोय असं वाटतंय गं. तर चारू म्हणत असते की नेमकं काय झाले मला स्पष्टपणे सांगाल का. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू जेव्हा मी आजारी होतो ना तेव्हा अक्षराने माझ्यासाठी खूप काही केलं, तिने खूप मोठी रिस्क घेतली आणि मला हॉस्पिटलमध्ये नेलं, मला बेस्ट उपचार मिळतील याची काळजी घेतली. आज मला हे जे आयुष्य आहे ना ते फक्त त्या पोरीमुळे. मी आजारी असताना माझ्या सख्ख्या मुलाने कधी माझ्याकडे डोकावून बघितलं नाही, पण त्या पोरीनं माझं सगळं काही केलं. आणि आता ती हॉस्पिटलमध्ये असताना आपण इथे असं लग्न करणं ना मला अजिबात योग्य वाटत नाही आहे. मला सतत असं वाटतंय की आपण काहीतरी चूक करतोय. आणि ते ऐकून चारुलता मोठ्यानेच ओरडते की मग नका ना करू लग्न, मी कुठे म्हणते की तुम्ही लग्न करा, जर तुम्हाला मान्यच नसेल, तुम्ही तयारच नसाल तर या लग्नाला काही अर्थच नाही आहे. आणि मग ती रागातच तिच्या हातामधल्या बांगड्या काढायला सुरुवात करते. चारुहास सर तिला थांबवण्याचा समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण ती ऐकत नाही. ती म्हणत असते की जर तुमच्या मनातच नसेल तर आपण कशाला लग्न करायचं. आणि मग ती रागातच त्या बांगड्या काढते, मात्र त्यामुळे तिच्या हाताला जखम होते. तर चारुहास सर तिची माफी मागत म्हणत असतात की चारू मला माफ कर, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं गं, प्लीज तू असं काही करू नको, आपण करूयात लग्न. पण चारुलता रडतच म्हणत असते की खरं तर ना मी माझ्या मतावर ठाम राहायला हवं होतं, तुमच्या किंवा त्या अक्षराच्या बोलण्याला बळी पडायला नको होतं. मी उगाच या लग्नासाठी तयार झाले. मला असं वाटलं की जर हे लग्न झालं तर आपल्यातील वाढलेलं अंतर कमी होईल. लोक आपल्यावर हसत होते पण तरीही मी या गोष्टीची पर्वा केली नाही. मात्र जर आता आपण यांना सांगितलं ना की आम्ही हे लग्न कॅन्सल करतोय तर काय होईल आपलं, तुम्ही विचार केला आहे का. मात्र काही हरकत नाही, तुमची जर इच्छा नसेल ना तर मला हे लग्न करायचंच नाही. आणि मग ती रागारागात तेथून जाऊ लागते. पण चारुहास सर म्हणतात की थांब चारू, तुला माझी शपथ आहे. त्यामुळे ती पुन्हा माघारी वळते. तर चारुहास सर म्हणत असतात की चारू मला माहिती आहे मी तुझं मन दुखावलंय, पण मी जे काही बोललो ना ते अक्षराच्या काळजीपोटी बोललो. पण आपण हे लग्न करूयात, तू आधी प्लीज खाली बस, मला तुझ्या हाताला औषध लावू दे. आणि मग ते स्वतः चारुलताच्या हाताला जी जखम झालेली असते ती साफ करतात, त्यावर औषध लावतात. ते रडतच तिला म्हणत असतात की चारू खरंच मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, पण मला नव्हतं तुला दुखवायचं गं. तर चारुलता म्हणत असते की तुम्ही प्लीज माझं मन राखण्यासाठी असं बोलू नका, तुमची इच्छा नसेल ना तर नको आपण लग्न करायला. मी सांगेल सगळ्यांना की हे लग्न मोडलं, जास्तीत जास्त काय होईल, लोक आपल्यावर हसतील, आपली सून वेडी झाली आहे असं म्हणतील. पण चारुहास सर म्हणत असतात की नाही चारू, असं नाही होणार, आपण ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करूयात. कदाचित हे शुभकार्य झाल्यानंतर अक्षरासुद्धा पूर्णपणे बरी होईल. पण चारुलताची तरीही नाटकं सुरूच असतात. ती म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही हे फक्त माझं मन राखण्यासाठी बोलताय,
पण चारुहास सर म्हणतात की नाही चारू, मी मनापासून बोलतोय. आणि मग ते कान पकडून अगदी तिची माफीसुद्धा मागतात आणि म्हणत असतात की आपण ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न करूयात, नाहीतर ना आपण आत्ताच लग्न करूयात, लगेच सप्तपदी घेऊयात. तर चारुलता म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही. पण चारुहास सर ऐकत नाही आणि त्यांच्या रूममध्ये जो टेबल असतो तो टेबल ते रूमच्या मधोमध ठेवतात. त्यावरती काही पंत्या लावलेल्या असतात. तर चारुहास सर चारुलताचा हात हातात घेतात आणि सप्तपदीला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.